हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि मी तुमचा आवडता प्रथमेश घेऊन आलोय परत एक नवीन ब्लॉग. नवीन नाही ऍक्च्युली, विधाने सुरू केलंय काम. कसं टाईट करायचंय, काय करायचंय किंवा त्याला कसं सपोर्ट द्यायचा अजून चांगला, म्हणजे कधी कुठे प्रॉब्लेम नको यायला. हा कुठला शाहरुख खान आहे? इलेक्ट्रिक वेल्डिंगला काढावं लागतं. सेफर गाडी थोडी सेफर राहील ना. सपोर्ट राहणार म्हणजे अजून फिट राहील, अजून मस्त राहील. आणि ब्लिंकरची साईज आणि जड पण आहे थोडा. जड पण आहे थोडा आणि मस्त दिसायला लागले. दादा याच्यामध्ये पॅटर्न आहेत बोलतोस ना तू? आणि कसे किती केवढे पॅटर्न आहेत? 17-18 असते. काय बोलतो? आणि हे बटन आहे. हा झाला, चेंज झाला आता. आता सगळं झालंय आपलं बरोबर. फुल गाडी लोड केली आहे पुढून आणि मागून पण. करेक्ट. कशी वाटते गाडी? काय वाटते? गाडी आता काय ते झाले एकदम भयंकर. चांगलं चांगलं. आता सगळी फिटिंग झाली. हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि मी तुमचा आवडता प्रथमेश घेऊन आलोय परत एक नवीन ब्लॉग. नवीन नाही ऍक्च्युली. तर हा पाऊस बघताय, डेंजर एवढा पाऊस पडतोय, एवढा भयानक पाऊस पडतोय बघा फुल. पण तरीही रविदाने आपल्यासाठी दुकान उघडलंय बघताय पाठी. तर आता रविदा जे आमचं थोडंसं काम राहिलेलं पेंटिंगच्या आधीचं, कारण की जे बॉक्स आहेत ते मजबूत करायचे आणि तो स्वतःहून ठरवतो काय करायचं कसं करायचं. तर बघा रविदाने सुरू केलंय काम. तो आता इथे बॉक्सला जरा अजून विचार करतोय कसं टाईट करायचंय, काय करायचंय किंवा त्याला कसं सपोर्ट द्यायचा अजून चांगला, म्हणजे कधी कुठे प्रॉब्लेम नको यायला. तर असा तो स्वतःहून डोकं लावतो आणि स्वतःहून काहीतरी करतोय फाडू फाडू. त्या दिवशी तर तुम्हाला माहिती भाई 2 वाजलेले. ऑफिशियल आता वाजलाय 1 वाजायला आलाय आम्हाला. आम्ही काहीतरी 2 वाजता काम सुरू केलेलं दुपारी. बरोबर 11 तास झालेत आम्हाला. 11 तास एकाच बाईकवरती एवढं काम केलंय रविदाने खरंच. सेम आता पण बघूया. आज तर मला वाटत नाही एवढे वाजतील, पण आज थोडंफार काम आहे आमचं. तर मग हळूहळू तुम्हाला प्रोसेस सांगेन कशी चालू आहे, काय चालू आहे. बाकी रविदा गुड मॉर्निंग बोलून सगळ्यांना. गुड मॉर्निंग. काम आलेले आहेत आमचे हिमालयन भाऊ. हा आपला सचिनदा पण आलेला आहे. सचिनदा भाई आपल्या इथे त्या दिवशी पण आलेला. 12 वाजता गेला, 12:30ला घरी गेलाय तो भाई त्या दिवशी. तर अशी लोक आपल्या इथे येतात, मस्त बसले फुल. नाश्ता बिस्ता आला, तुमचा पण नाश्ता आला तर कमेंट करा काय खाल्लं ते. आणि मस्त आपली हिरकणी रेडी होते. चला करूया. हाय बोलून टाका, हाय बोलून टाका आधी. हाय बोला. नाही, शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये. तुझे देखा तो ये जाना सनम. शिल्पा कौशिक कोहली बोला तू. ज्ञान दे लोगों को. नहीं अच्छा है. और झाड़ को पानी कैसे मारने का वो भी ज्ञान दे. चला मस्त. कैसा है मौसम? मौसम है बड़ा. हा कुठला शाहरुख खान आहे? अरे रे बाबा, जास्त आलं. अरे बाबा. पण अशीच मित्रांनो ना दिवसभर आमची मस्ती सुरू असते. आता अजून मित्र येतील खूप जण आणि टाइमपास करूया. खरं हा जो स्पॉट आहे ना. हा नाही आता मैंने पोहा बनाया था. हा पोहा बनाया था भाई, पोहा बनाया था कडक. तर मस्त आता असेच टाइमपास करतो. आणि खूप जण येऊन बोलतात आम्हाला. ती लोक बोलतात की यार हा जो स्पॉट आहे ना, हा तुम्ही बसतात, चिल मारतात, मजा येते बघता. चहा कोण ना कोण खायला मागवतं, टाइमपास करतो, खेचतो एकमेकांची, जसे आमचे बॉईज जसे असतात ते. मजा येते. रेड बायकर्स आणि आमचा जो ग्रुप आहे इकडचा खतरनाक आहे, मजा येते खरंच खूप भारी. काय रे, काय विचार झाला? त्याने टाईट होईल का पण तेवढ्या पट्टीने? तर होईल. मी चेक करतोस ना. चालेल. तो खूप स्वतःचं फॅब्रिकेशन करतो आणि स्वतः डोकं लावून काहीतरी वेगळं करण्याचं ट्राय करतो खरंच. आणि प्रत्येक बाईकला असंच करतो तो, सेम टू सेम. की काहीतरी बाबा काहीतरी प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे कधी कुठे कोणाला रस्त्यामध्ये. तशी तू एकदम वर्षानुवर्ष टिकलेली कामं करतो अशी.
हा लक्षात असा पार्ट लागेल बोलतोस. हा असा लागेल ना, तर मग हा दिसायला पण छान दिसेल. इकडे पाईप मारायला तुझा व्यवस्थित म्हणजे हा चेसी वरती येईल पूर्ण ना. आहे का चेसी दिलाय ना, आहे का चेसी ओके. चेसी आणि असा लाव किंवा असा लाव. ओके चालेल. वेल्डिंग मारावं लागेल बोलतोस ना. हा तर वेल्डिंग नाही, वेल्डिंगला एक क्लॅम्प वेल्डिंग मारायला लागेल. ते क्लॅम्प वेल्डिंग मारेल ना होईल. होईल ना. तिथं थांबलो यासाठी. हे वेल्डिंग बघू शकतो तू, नको ह्याच्यात बघू शकतो वेल्डिंग. हा कळलं मला, मी बघतच नाहीये पण. मजबूत होणार गॅसपेक्षा. कळलं. गॅसपेक्षा इलेक्ट्रिक मजबूत होणार, पण बॅटरीचा टर्मिनल काढावा लागतो. ओके ते काढलंच होतं. हा ECM इलेक्ट्रिक जेव्हा इलेक्ट्रिक वेल्डिंग मारतो ना, हा तेव्हा तुला बॅटरी टर्मिनल पहिला काढायची. ओके हा तेव्हाच इलेक्ट्रिक डायरेक्ट तू बॅटरी कनेक्ट असेल आणि तू इलेक्ट्रिक वेल्डिंग मारशील, बाय चान्स ECM उठण्याचे चान्सेस असतात. काम करायचं गॅस वेल्डिंगला चालतं. गॅस वेल्डिंग. गॅस वेल्डिंगला चालतं. करू ओके काय बोलशील तू. त्याला ग्राइंडिंग करून फिनिशिंग मध्ये करायचं. त्याला हा, मग नंतर पेंट होईल ना. हा म्हणजे एवढंच आपलं. हा काय केलं काय हा केलं? सपोर्ट आहे आपला, म्हणजे हा मेन. हा मेन आहे. हा मेन कान लावले ना तो सपोर्ट आहे. ओके तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आमच्या वेल्डिंगवाल्याकडे, म्हणजे रविदाचा वेल्डिंगवाला आहे तिकडे आलेलो. रवीने दोन टाके असे मारले, तुम्हाला ते दाखवतो कुठे कुठे कसे मारले. ते स्वतः तो फॅब्रिकेशन करतो, कस्टमाइज करतो की बाबा कोणाला त्रास नको व्हायला, म्हणजे त्यानं केलं आहे मस्त. तर हे इकडेच दांड्यामध्ये आमचं. चला मग आता झालं काम झालं पटापट. पावसाने एवढा वाट लागते ना, खूप वाट लागते, पण तरी करतोय काम पटापट तेवढं होतं तेवढं. हां हे ना बॅटरी तू काढलीस ना, हे तू बाची बोलतो असते. हा बॅटरी काढली, आता लावून देतो. इलेक्ट्रिक वेल्डिंगला काढावं लागतं. करेक्ट. आणि फटाफट होते ना. पटापट हे नाही, actually म्हणजे आपण सेफर गाडी थोडी सेफर राहील ना. करेक्ट. जर आपण डायरेक्ट बॅटरी कनेक्ट मध्ये इलेक्ट्रिक वेल्डिंग मारली, बाय जसं आता आताचे बाईक्स आहेत या सर्व करेक्ट. त्या ECM वाले आहे, सर्व इलेक्ट्रॉनिक्स आहेत. कुठला इलेक्ट्रॉनिक पार्ट उडाला तर काय करणार. तर ॲक्च्युली त्यांनी पण बोललेले की पाऊस बिऊस खूप आहे, पण तरी त्यांनी केलं का. भाई थँक्यू. हे बघा चालू आहे इलेक्ट्रिक. हे बघा ही जी वेल्डिंग दिसते, हा जो काय बोलतो याला काय बोलते, सपोर्टर ना. हा सपोर्टर जो आहे तो लावलाय जस्ट आता. अरे ते ह्याचे रे दादा, ते पट्टी दाखवून कुठली लावणार. हा हे बघा ही जी पट्टी आहे. हा आता रविदा असं लावेल. हे बघा असं लागेल चेसीला इथून आणि ते इथून सोडतो जरा. हे बघा सपोर्टर लावणार, म्हणजे अजून फिट राहील, अजून मस्त राहील. दादा थँक्यू. गाडी चढवायला मजा आली ना, उतरायला वाट लागली रे चढवायला उतरवायला वरती. मग बॅटरी काढलेली ना, तो बोलला पण बॅटरी काढायची म्हणून. सुडावर ठेवलास आतमधला. ते आता चेसी वरती फिट केलंय फुल. आता बघा वा, एका ह्याने सगळं झालं. मग एक सपोर्ट झालं तर टाईट. वा
सपोर्ट पण मस्त दिसतो रे हा. हा मग इकडे पाय पण व्यवस्थित ठेवू शकतो ना. नाईस नाईस मस्त रे आता एक नंबर. हा लिंकर लावायचं ना. ब्लिंकर लावा. म्हणजे आता ही पुढची प्रोसेस आपली ही आहे की उघडून फक्त लिंकर लावायचं पेंटला द्यायचं ना. काय उघडून फक्त पेंटला द्यायचे बस. उघड्या सर्व ओपन करणार एक एक पार्ट ओपन करणार. तर मित्रांनो ह्याच्या पुढची जी प्रोसिजर आहे फायनल झाले आपलं. हा फायनल झालं ना फुल. तर हे बघा हे फुल फायनल झालंय आपलं आता. हे तुम्ही बघत असाल पाठचा व्हिडिओ पण मग बघा चुकवू नका पाठचा व्हिडिओ. हा बघा हा फुल इथे लागलाय. हा ही जी पट्टी आहे त्याने ती कस्टमाइज केली अजून. म्हणजे त्याने तर आहेच ऑलरेडी केलेली पण ही त्याने कस्टमाइज केली. अब हे करूया आपण चांगलं वाटेल. तर हे झालंय आमचं आता फक्त पेंट करायचं बाकी आहे. तर आम्ही रंगबिंग ठरवू. थोडा पाऊस कमी होऊ दे मग आम्ही म्हणजे दाखवीन मी तुम्हाला ह्याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू. आणि आता ब्लिंकर लावू. जे रेड बायकरची एक निशाणी आहे तुम्हाला सांगतो काय असतं ते कसं असतं. आम्ही लांबून आमच्या बाईक कशा ओळखतो पाठवून ते तुम्हाला दाखवतो आता. तर कुठे लावतात ते विचार करतो आणि मग ठरूया. चला द ब्लिंकरचं हे सांगशील जरा. सेम टचचा पण आणि काय बोलतो त्याला हाच तू सजेस्ट करतो सगळ्यांना ना. थोडा एक्सपेन्सिव्ह आहे पण चांगलं. तर हा बघा अनबॉक्सिंग करतोय आता ह्याची. हे ह्याच्यामध्ये 2 ब्लिंकर येतात बघता. वॉरंटी कार्ड पण आहे दिलं आहे. आणि हा बघा ब्लिंकरची साईज आणि जड पण आहे थोडा. हा जड पण आहे थोडा आणि मस्त दिसायला. एक्सेसरीज पण आहे. एक्सेसरीज पण आहेत. तर बघा हे ब्लिंकर आहेत मस्त. इथे जे एक्सेसरीज आहे हार्नेस येतं. ओके बाबा एवढं येतात एकदम. एवढं येतो खतरनाक. त्याच्यामध्ये ब्लिंकर असते. ड्रायव्हर्स म्हणजे ब्लिंकर जो ऑपरेट करतो कंट्रोलर. वाव नाईस 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 मस्त. दादा जरा ह्याचं सांग मला खासियत काय आहे आपली. आपण का लावतो हे जरा सांगशील. ब्लिंकर म्हणजे आपण रायडर लोक ब्लिंकर लावतो ना. हा तर आपल्या पुढच्या रायडरला किंवा मागच्या रायडरला कळतं आपली गाडी चालली पुढे. करेक्ट तसं कंटिन्यू 24 तास चालू असतो. करेक्ट. टेल लाईट वर एवढं समजून नाही. नाही कळलं. भरपूर गाड्या असतात ना रोडवर. बरोबर. कळत नाही त्याच्याने आपली गाडी कळते ना. तर हे मित्रांनो ही एक खास बात आहे रेड बायकरची. हे मी शिकलो इथे येऊन. जेव्हा मी एक 8 वर्ष अगोदर आलेलो तेव्हा पण हे लोक सगळे ब्लिंकर लावायचे पाठी. आणि मी बोलतो काय हे ब्लिंकर लावतात. आणि मी नॉर्मली खूप जणांकडे असं बघितलेलं पण हे लोक काय लावतात रायडर लोक काय लावतात. मग तेव्हा कळलं मी लांबून जेव्हा आमची लाईन चालते तेव्हा पाठवून टेलवाला बघतो किंवा त्याच्या पाठचा बघतो लगेच चप 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 रेड लाईट पेटते किंवा कुठली तरी एक लाईट असते ब्लिंकर ती पेटते. तेव्हा कळतं की ही भाई आपली गाडी. आणि हे रविदाने सेम सगळ्यांना लावलं. एक पण आमची अशी बाईक नाही आहे पूर्ण एक 15-20 बाईकमध्ये एक पण अशी बाईक नाही की तिला ब्लिंकर नाही. सगळ्यांना ब्लिंकर आहे. कंपल्सरी रविदा ब्लिंकर लावतो. त्याला एक अशी असं जे बटन आहे तर बटन लावेल आणि तो पूर्ण जॉईंट करून टेल लाईटच्या कुठेतरी पाठी की सपोज बाबा एक पॅनियर्सला आहे टॉप बॉक्सला तिकडे तो असे ब्लिंकर हे 2 लावतो. हे बघा दिस वन. तर आता बघूया हा ब्लिंकर कसा दिसतो. आणि जर तुम्हाला पण दिसायचा असेल म्हणजे रायडर लोकांना स्पेशल सांगेन की स्वतःची बाईक ओळखायची असेल तर एक अशी लाईट लावा ज्याने ओळखता येईल. तुमचा दूरवर जरी गेला रायडर 1 किलोमीटर 2 किलोमीटर तरी स्ट्रेट रस्ता असेल तर घाटामध्ये पण दिसून येतो हा बाबा तो चाललाय. आणि ती लाईट फटफट फटफट अशी होते ब्लिंक होते म्हणून त्याला ब्लिंकर बोलतात. तर आपण आता लावूया. हे बटन पण क्यूट आहे रे आता. एक नंबर आहे. तर हा जो ब्रँड आहे हा घ्या चांगला ब्रँड आहे. आता परत सांगतो सिंटॅक्सचा ब्रँड आहे बघा. चला आणि हा रविदाकडे जर तुम्ही ऑर्डर दिला तर तो स्वतः घेऊन येईल. तो स्वतः घेऊन आलाय काही टेन्शन नाही आहे आपल्याला. तो स्वतः सगळं अपलोड करतो लोड करतोय. अपलोड नाही लोड करतोय. चला तर हा बघा हा टेल लाईटच्या खाली कुठे कुठे बोलतो आता हा बघा इथे असा दिसेल तर 2 डोळे असे. आणि अजून कुठे बोललास तू. हा दुसरा एक आतमध्ये होता असा. तो आतमध्ये आत बरा वाटत नको आतमध्ये नको बाहेरच बाहेर जर दिसेल तर बाहेर लावूया आपण बाहेर लावूया. ठीक आहे. तर हा बघा ही कंपनीने फिटिंग दिली ऑलरेडी बोलतो रविदा तिकडेच लावूया आपण. कंपनीने दिली मग तिकडे आपण लावून टाकू. चला ब्लिंकरचं पण काम आपलं होऊन जाईल. आता मेन फक्त आपलं काम राहिलं तेच पेंटिंगचं ते सांगेन. पण ऑलमोस्ट काम झालं. त्या दिवशी 1 वाजवलेला रविदाने ऑलरेडी 1 वाजेपर्यंत त्याने काम केलं आहे बघा सगळं. आणि आता तो ब्लिंकर लावतो. लास्ट आपली पायरी पूर्ण हरण्याची जी फुल एकदम लोडेड ते वाले. याच्या मागे लक्षात हा बघा
काय दिसते खाली मस्त वाटेल ना कोणतरी बघतंय असं नाही भारी वाटेल ना करेक्ट मस्त वाटत बरोबर आहे. एकदम जरा बाजूला वाटत एक नंबर मस्त वाटतंय हो एक नंबर वाटेल रेड लाईट मित्रांनो रेड लाईट रविदा टाईट करतोय आणि तुम्हाला आता पेटवून पण दाखवीन कशी पेटते शपथ लागले दादा याच्यामध्ये पॅटर्नच बोलतोस ना तू हा, pattern आहे. आणि कसे किती केवढे पॅटर्न आहेत हा, माहिती आहे बहुतेक 17-18 असते. काय बोलतो आणि हे बटन फक्त आहे हे बटन बंद करून म्हणजे फक्त दाबायचं पॅटर्न चेंज आहे ओके चेंज झाला बघतो त्याला काय तर एकदा हा झाला चेंज झाला आता दाबून सगळं चेंज होईल झाला मग एक नंबर भारी आहे रे हे आता आलेत का नवीन नाही होते पूर्वीपासून ते. पण पण एक्सपेन्सिव्ह म्हणून कोणी लावत नव्हतं ओके मग आता हे लावतो ना तू सगळ्यांना हे सजेस्ट करतो ना तू आता हा क्वालिटी आहे ना वा चला मित्रांनो आता हे पण काम झालेलं आहे लास्ट पायरी आपली सांगेन मी तुम्हाला शिअर्स दा का पॅटर्न पाहिजे नाही मला आवडला मला चालतील वेगवेगळे तुझ्यावर आहे रे, मी असं. आत्ता सेट करतोयस तर मित्रांनो ही जी आता सेम जो लास्ट जी आपली पायरी होती ब्लिंकरची ती झाली आहे तर आता बस आता हे आम्ही परत काढणार आहे पावसामुळे थांबतोय जास्त काही आम्ही करत नाही पण तेव्हा आता आम्ही एक पेंटर बघू त्या रविदाकडे जो आहे तो आणि त्याच्याकडून मस्त पेंट करून घेऊ ते पण सांगे आता रविदा तुम्हाला काय करतोय आणि काय कसं करतोय ते बस तर रविदा आता सगळं झालंय आपलं बरोबर फुल गाडी लोड केली आहे पुढून आणि मागून पण करेक्ट कशी वाटते गाडी काय वाटते गाडी आता काय ते झाले एकदम भयंकर ना BMW चांगलं आता सगळी फिटिंग झाली आपली हा जो तू एक कस्टमाइज केलंयस हे हा ते पण support झालंय. मी लावला त्याला Correct, support लावलाय. लावला एक दोन ब्लिंकर्स लावले ब्लिंकर्स लावले करेक्ट आता काहीच फायनल गाडी झाली फक्त आता पेंटिंग बाकी आहे पेंटिंग तर हा म्हणजे तुला व्हाईट कलर पाहिजे म्हणून हा नाहीतर तो मग पेंटिंग जरूरत पण तो नव्हती लुक एकदम खतरनाक वाटेल हा, ना तो तर अलग होईल लोक आणि रविदानची प्लेट पण लावली आहे ना टॉप बॉक्स प्लेट ती पण कडक आहे ती पण आपल्याला रंगवायची आहे सर्व ते पण आपण paint करू तर पावसानंतर करूया आपण पावसानंतर नाही थोडासा पाऊस कमी होते ना काय पावसात पेंट तुला बरोबर लागणार नाही करेक्ट थोडा पाऊस कमी होऊ दे मग आपण भट्टी पेंट करू तर चांगला होईल व्यवस्थित होईल बस तर मित्रांनो आता बस इकडेच आम्ही ब्लॉग संपवतोय हा वाला तर हा कसा कंटिन्यू होईल पुढे मी कसा पेंट हा रविदा काढेल हे सगळं आणि त्यानंतर मग पेंटिंगला देईल तो तर हे आता करू आम्ही बस आणि भेटूया मग बाय करून टाक बाय तो काय बोलायचं काय बोलायचं बस हे जे तुम्हाला पाहिजे रूप हवा ढोब्याचं हे जर पाहिजे तर एकाच माणसाला कॉन्टॅक्ट करतो बोलतोय मी रवी दादा आणि हे सगळं एकूण एक तुम्ही बघताय पूर्ण गाडी आता ती गाडी मॉन्स्टर झाली आहे काय मॉन्स्टर काढलाय ऑलरेडी काढलाय हा भयंकर भयंकर ना तर हे बघा हे सगळी पूर्ण गाडी त्यानेच एकूण एक मी कुठे गेलो नाही काय नाही गेलंय ही स्टार्ट टू एंड त्यानेच गाडी पूर्ण केली आहे बघताय तुम्ही हे पूर्ण लाईट्स आणि हे तर डन थँक्यू दादा चल बाय भाऊ काय नक्की तुमचं म्हणणं आहे जय श्रीराम तुमची गाडी आता आणायची की कसं बस तू थोडून 2 मिनिटं बस मी आणली ती गाडी पाठी माझी दा कसं वाटते गाडी जबरदस्त ना भाऊ निघायचं कधी विचारतोय आता तर बघूया निघूया मुहूर्त आता येईलच बस चला आता पाऊस थोडा गेला लाईक शेअर सबस्क्राईब फटाफट करून टाका पेंटचा मी वेगळा ब्लॉग करीनच त्या हिशोबाने भेटूया बाय बाय तेच बोलतो इथे टाक इथे बरं आहे भाऊ जा लवकर जा बाईक खूप कमाल वाटते खरं सांगतो मला एवढी भारी वाटते ना बघताना म्हणजे त्या ब्लिंकर पासून एकूण एक गोष्टी एवढ्या फाडू आहेत ना तर खरंच खूप बाप वाटते गाडी आणि रविदा बोलतोय की लिंबू लाव चप्पल लाव अजून रंग पण नाही मारला सॅडल स्टील आणि
तरीसुद्धा एवढी बाप वाटते आणि ह्यूज वाटते गाडी. तर बस आता रंग देऊ आपण करायला फटाफट त्यांना. बस तुम्ही पण बघा कशी वाटते बघ गाडी आणि कमेंटमध्ये सांगा मला. चला बाय. आता जातोय रविदा आणि मी त्या पेंटरकडनं, बरोबर ना? पेंटरकडे जाऊया चला फटाफट. हाँ सेम नहीं आएगा, थोड़ा सा फर्क दिखेगा. थोड़ा फर्क दिखे. दोनों भी समझ में नहीं आ रहा है. थोड़ा ऑरेंज. हे आता इन्स्टॉल हळूहळू करतोय आम्ही. वाव स्टँड लागलं.